आज आपल्याला बनवायची पठाडीच्या शेंगाची भाजी। आता या शेंगाला अबईच्या शेंगा देखील म्हटले जातं। प्रत्येक भागामध्ये या शेंगाचं वेगळं नाव आहे। तुमच्या भागामध्ये या शेंगाला कुठल्या नावाने उल्लेखलं जातं ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर ही रानभाजी आहे। रक्तामधील हिमोग्लोबिन कमी झालं असेल तर नक्कीच तुम्ही या शेंगाचं सेवन केलं पाहिजे। रक्तामधील जो आपले हिमोग्लोबिन आहे ते वाढवण्यासाठी या शेंगा उपयुक्त आहेत। पठाडीच्या शेंगा मेन म्हणजे चवीला देखील खूप छान लागतात। या शेंगाची मसालेदार भाजी आपण तयार केली तो खूप चविष्ट तयार होते। तर या शेंगाची आपल्याला छान मसालेदार भाजी तयार करायची आहे। आता या ठिकाणी मी पाव किलो पठाडीच्या शेंगा घेतलेल्या आहेत। आता शेंगा आपल्याला सुरुवातीला निसून घ्यायच्या आहेत। शेंगाचा जो देठाचा भाग आहे तो आपल्याला थोडासा तोडायचा आहे आणि बाजूला जे थोडासा धागा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण हा देठाचा भाग तोडून घेतलेला आहे। आता या शेंगा आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने आपण शेंगा चिरून घेतलेल्या आहेत। हाताने देखील तुम्ही या शेंगा तोडून घेऊ शकता। बरेच जण या शेंगाचे दोन भाग करून याचे सोले वेगळे करतात। तर मी या ठिकाणी शेंगातील बिया काढणार नाहीये। शेंगा मी या ठिकाणी चिरून घेतलेल्या आहेत। जास्तही बारीक आपल्याला चिरायचे नाही, थोड्याशा मोठ्या तुकड्यामध्ये आपल्याला शेंगा चिरून घ्यायच्या आहेत। सर्व शेंगा मी या ठिकाणी चिरून घेतलेल्या आहेत। आता भाजीसाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे। अर्धा टमाटर मी या ठिकाणी बारीक असं चिरून घेतलेला आहे। एक मीडियम साईजचा कांदा आपण उभ्या आकारामध्ये पातळ असा चिरून घेतलेला आहे। अर्धा चमचा आपण या ठिकाणी डाळवं घेतलेला आहे। डाळवं आपल्याला जास्त घ्यायचं नाही, फक्त अर्धा चमचा। 2 चमचे आपण या ठिकाणी सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे आणि 7 ते 8 आपण या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। कढई आपण छान गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये तेल न घालता आपल्याला सुरुवातीला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। कढईमध्ये मी खोबरं घालून घेतलेलं आहे। खोबरं आपल्याला छान डार्क रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मध्यम आचेवरती ठेवायची आहे। मध्यम आचेवरती खोबरं भाजून घेतल्यामुळे याला एक सारखासा रंग येतो आणि खोबरं आपलं छान असं भाजलं जातं। त्यामुळे आपण मध्यम आचेवरती खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे। खोबऱ्याचा रंग तुम्ही बघू शकता, एकसारखा रंग आलेला आहे खोबऱ्याला। एकदम छान असं आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे। भाजून घेतलेलं खोबरं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच आपल्याला मिक्सरला याला फिरून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे। आता यावरती आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। तर कढईमध्ये मी कांदा घालून घेत आहे। लगेचच मी यामध्ये डाळवं घातलेलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या देखील मी यामध्ये घातलेल्या आहेत। कांदा, लसण आणि फुटाण्याची डाळ आपल्याला तेलावरती छान अशी परतून घ्यायची आहे। कांद्याचा रंग देखील छान डार्क होत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आता इकडे आपला कांदा भाजत आहे तोपर्यंत आपल्याला मिक्सरला खोबरं बारीक करून घ्यायचं आहे। खोबऱ्यातून तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान असं बारीक करायचं आहे। खोबरं गरम असताना बारीक केल्यामुळे छान व्यवस्थित असं बारीक होतं। आता इकडे आपला कांदा देखील छान असा भाजलेला आहे। कांद्याला देखील छान डार्क रंग आलेला आहे। आता मी खोबरं छान असं बारीक करून घेतलेले बघू शकता तुम्ही। खोबऱ्याचा आपण अशा पद्धतीने पावडर तयार करून घेतलेला आहे। भाजून घेतलेला कांदा आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचा आहे। मिक्सरला बारीक करून घेतलेलं खोबरं देखील मिक्सरच्या भांड्यामध्येच आहे, ते मी काढून घेतलेलं नाहीये। त्यामध्येच आपण कांदा घालून घेतलेला आहे, डाळवं घातलेलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। यामध्ये पाणी न टाकता आपल्याला हा मसाला छान मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। कांदा, खोबरं, डाळवं आणि लसण आपण मिक्सरला छान बारीक करून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये टमाटर घालून घ्यायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि परत याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। टमाटा आणि कोथिंबीर घालून आपण हे वाटण अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहे। आता भाजीसाठीच आपले हे वाटण तयार झालेले आहे। लगेचच भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे। गॅसवरती आपण सेम कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल छान तापलेलं आहे। यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी आपल्याला छान फुटू द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत। मोहरी छान फुटलेली आहे। आता यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहेत। जिरे देखील आपले छान फुललेले आहेत। आता आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे आणि वाटण आपल्याला छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला लगेचच काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालून घेत आहे। त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा काळा मसाला घातलेला आहे। तर घरामध्ये जो साठवणीचा मसाला असेल तुम्ही कुठलाही साठवणीचा मसाला या ठिकाणी वापरू शकता। अर्धा चमचा मी यामध्ये कांदा लसण मसाला घातलेला आहे। पाव चमचा आपण यामध्ये गरम मसाला घातलेला आहे। अगदी थोडीशी आपण यामध्ये हळद घातलेली आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। मसाला आपला खूपच कोरडा झालेला आहे त्यामुळे मी यामध्ये पाणी घालून घेत आहे। अगदी 2 चमचे आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। तर मसाल्यामधून छान तेल सुटलेला आहे। हा मसाला आपण छान हलका होईपर्यंत परतून घेतलेला आहे। मसाल्यामधून छान तेल सुटलेला आहे। मसाला आपला छान हलका झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। 1 ते 1.5 ग्लास आपण यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे। भाजीला नेहमी गरम पाणीच वापरायचं, त्यामुळे भाजीला चव छान येते आणि तेलाची तरी देखील छान येते। आता चिरून घेतलेले यामध्ये आपण शेंगा घालून घेतलेले आहेत। आता मीठ घालून घ्यायचे आपल्याला यामध्ये, चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। भाजीला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीवरती आपल्याला झाकण ठेवून भाजी शिजून घ्यायची आहे। 5 ते 6 मिनिटांमध्ये आपली भाजी छान अशी शिजल्या जाते। एवढं पाणी तुम्ही जरी नाही घातलात तरी देखील हरकत नाही, या शेंगा लगेच शिजतात। तर भाजी मी 7 ते 8 मिनिट छान शिजून घेतलेली आहे। आपली जी भाजी आहे ती एकदम छान तयार झालेली आहे।
याची जी ग्रेव्ही आहे ती देखील तुम्ही बघू शकता, जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट देखील नाही आहे. शेंगा देखील छान शिजलेल्या आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. भाजी आपली तयार झालेली आहे. गॅस मी बंद करून घेतलेला आहे. यामध्ये आपण डाळवं घातलेले, त्यामुळे भाजीला छान दाटसर पण आलेला आहे. तर मस्त अशी आपली ही चमचमीत पठाडीच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. भाकरीसोबत, पोळीसोबत, फुलक्यासोबत किंवा भातासोबत ही भाजी अप्रतिम लागते. तर नक्कीच एकदा तुम्ही अशा पद्धतीने पठाडीच्या शेंगाची ही भाजी तयार करून बघा. या शेंगाला स्वतःचीच एक छान चव असते, त्यामुळे ही भाजी चविष्ट तयार होते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर फेसबुक पेजवरती जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजला देखील आपल्याला फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्राम पेजवरती जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर इंस्टाग्राम पेजला देखील आपल्याला फॉलो करायला विसरू नका. भेटूया तशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.